नारायणगडावर खोटा नाही बोलणार. ते म्हणले कवा मुंबईला मराठ्याला आणू नका, आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते, तुमचंच ऐकत येत. आणलं तर मात्र तुम्ही या. एक मुद्दा, ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा. 2, 70,000 रुपये हेक्टरी घ्यायचे. 3, ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेलेत पिकासहित 1,30,000. संपूर्ण कर्जमुक्ती. सुट्टी नाही, शेतकऱ्यांना मागे सरकायचं नाही, संपूर्ण कर्जमुक्ती. 5वा मुद्दा, ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, खानदेशातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, आतापर्यंत 20 वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची. 6वा मुद्दा, शेतीला हमी भाव घ्यायचा, त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. काहीच गरज नाही कोणाची, आपल्याला जर हमी भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची, आत्महत्या होत नाही, काही नाही, काही नाही. फक्त आता शेतकऱ्यांना ताईट व्हायला सावध व्हा. 7वा मुद्दा, शेतीला नोकरीचा दर्जा द्या. तुम्हाला हे कळलंच नसतं आता हे काय ते. शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत. ठीक आहे, जो शेती करीन 10 एकरच्या आतला त्याला 10,000 रुपये महिना सुरू करा. नोकऱ्या नाही तर पोरं का शेतात तरी कामं करते 10,000 रुपयांनी. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. कोणाकोणाला नोकरी लागायचं 10,000 वर हात करा. अगं वा 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 वा, अखे मग आहे का नाही चांगली मागणी आपली. शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत, शेती कशी ते, पोरं नात तरी लागन पोरायला. शेतात काम करायचं त्या पगारामुळं. पोरं शेतात काम करीना, पोरं वावर ऐकायला लागलेत. आणि 7वा मुद्दा, शेत इकायचे नाही. शेत कोणी इकायचे नाही. आता हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही, आता सांगितलेले 7 मुद्दे सरकारनं जर केले नाही, यात काही राहिला का आणखीन. आणि 3 ट्रिगर, 8वा मुद्दा, पीक विम्याला यांनी 3 ट्रिगर बसवले, ते ट्रिगर उठवायचे. पीक विमा सगळा द्यायचा. हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू, महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू, किंवा जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव, बुलढाण्याच्या मधी बाउंड्रीवर जर कुठं